स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, गेल्या अध्यायामध्ये मी सांगितलं होतं की पारायण का करायचं, ते केल्याने काय होतं. आता सांगणार आहे पारायणाचे विविध प्रकार कोणते. पारायण करताना आपण पहिला प्रकार जो आहे तो आहे एक आसनी पारायण. एका दिवसात एकाच बैठकीत न उठता संपूर्ण 21 अध्यायांचे पारायण करणे ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचणाऱ्याच्या वाचनगतीनुसार पारायणासाठी 4 ते 5 तास लागतात. गुरुपुरुषामृताच्या योगावर केलेल्या आसनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणूंनी सांगितलेले आहे. आता दुसरं म्हणजे एकदिवसीय पारायण. या एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार 21 अध्यायांचे पारायण करावे. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये बऱ्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात, त्यामुळे एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. त्यामुळे मध्ये ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करत असतात. ते एक दिवसीय पारायण. वेळेचे बंधन आणि व्यस्त जीवन प्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखीन काही पारायणपद्धतीचा वापर आपण करू शकतो. आता 3 म्हणजे सप्ताह पारायण. 7 दिवस रोज 3 अध्याय वाचून हे पारायण केलं जातं. महाराजांचा प्रकट दिन, सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरामध्ये व घरी सप्ताह देखील सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो. आता चौथं म्हणजे 3 दिवसीय पारायण. 3 दिवस दररोज 7 अध्याय किंवा 9-7-5 अध्याय असे वाचून पारायण केलं जातं. दशमी, एकादशी, द्वादशीच्या निमित्ताने केलेले 3 दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणूंनी सांगितलेले आहे. मंदिरामध्ये अथवा घरीसुद्धा असे पारायण तुम्ही करू शकता. आता 5वं म्हणजे गुरुवारचे पारायण. गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन आणि 21 महाराजांचा शुभ अंक. 21 भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचायचा. सगळे मिळून 21 अध्याय वाचून पूर्ण करायचे. त्यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण असे पूर्ण होते. असा द्विगुणित लाभ मिळत असतो. एका ग्रुपमध्ये 21 भक्तच फक्त भाग घेऊ शकतात. हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारायणाचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय शुभ असते आणि महत्त्वाचे असते. जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करत नाहीत ते पारायण पूर्ण होऊ शकत नाही. 6 म्हणजे चक्री पारायण किंवा 21 दिवसीय पारायण. खूप जास्त भक्तांनी मिळून ठरवून दररोज जर एक अध्याय पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला, दुसऱ्या दिवशी दुसरा, 21व्या दिवशी सर्वांनी 21